कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलालाच गुंडगिरीचा सामना करावा लागल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। कार्यालयासमोर सुरू असलेल्या शिवीगाळीला विरोध केल्याचा राग मनात धरून काही तरुणांनी थेट वकिलाच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। अंबरनाथ पूर्वेतील राम अंबर सोसायटी परिसरात ॲडव्होकेट सतीश गायकवाड यांचे कार्यालय आहे। त्यांच्या कार्यालयासमोर काही तरुण दररोज बसून मोठमोठ्याने शिवीगाळ करत गोंधळ घालत असल्याने परिसरातील नागरिकही त्रस्त होते। याच पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट सतीश गायकवाड यांनी संबंधित तरुणांना कार्यालयासमोर बसून धिंगाणा घालू नका अशी समज दिली। तसेच हा प्रकार सुरूच राहिल्यास पोलिसांना कळवावे लागेल असा इशाराही दिला। मात्र या सूचनेचा राग आल्याने संबंधित तरुणांनी काही वेळातच थेट गायकवाड यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच कार्यालयातील रोकडही लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी ॲडव्होकेट सतीश गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला आहे। आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित टोळीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। तर माझं नाव ॲडव्होकेट सतीश गायकवाड आहे। मी माझ्या ऑफिसमध्ये 7:30 वाजल्यापासून बसलो होतो आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर एक गुंड प्रवृत्तीचे लोक जी दारू पितात, गांजा पितात, त्यांचा खूपच कमोशन खूप टाईमपासून होत होता। पण आज मला ते सहन नाही झालं, मला खूप डिस्टर्ब झालं। तर त्यांना मी कन्फ्रंट केलं की तुम्ही हा जो गोंधळ आहे तुमचा बाजूला करा, कारण की तुम्ही एकदम बरोबर माझ्या ऑफिसच्या एंट्रन्सलाच बसले, त्याच्यामुळे माझं क्लायंट डॅमेज होतो आहे, मला आर्थिक नुकसान होतं आहे। तर ह्यांना ती गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केला मी, तर ते लोकांनी ह्या गोष्टीचा राग धरून मला मारहाण केली, मला शिवीगाळ करायची चालू केली। मी फोन काढला, व्हिडिओ शूटिंग चालू केली। तसंच मी व्हिडिओ शूटिंग चालू केली, त्यांना त्या गोष्टीचा अजून राग आला। त्या लोकांनी मला ऑफिसच्या आतमध्ये एंटर करून मारायचं चालू केलं। माझे खिशातले पैसे मला मारत मारत ते लोक रस्त्यावर घेऊन गेले। जसंच मला थोडा वेळ भेटला जीव वाचवण्याचा, तो जीव वाचून मी माझ्या घरच्या रस्त्याकडे पळालो। तिकडून मग तक्रार केली, मेडिकल केली। मग आज मी इकडं माझी फिर्याद नोंदवण्यासाठी आलो। माझी मागणी ही आहे की त्यांच्यावरती कठोर ते कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना शिक्षा होवली पाहिजे। पोलिसांनी सहकार्य केले मला आतापर्यंत, त्यांनी फिर्याद घेण्यासाठी मदतही केली मला। तर पुढे जशी आहे आम्ही करू।